महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महानगरपालिकेनं प्रारूप मतदारसंघ रचना जाहीर केली। सत्तेमध्ये बसलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी महापालिकेच्या त्यांचे जे कर्मचारी हस्तक आहेत त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या बग्गल बच्चांना सोयीचं होईल आणि या महानगरपालिकेवर स्वतः बळकावता येईल या दृष्टीनं केलेली ही प्रारूप मतदारसंघ रचना आहे, आम्हाला असं मत आहे। वास्तविक राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग हे एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन आहे, ज्याचं काम नॉन बायस आणि नॉन इंटरेस्टेड पर्सननी करायचं असतं। कारण या लोकशाहीमध्ये निवडणुका हा महत्वाचा घटक आहे। आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचना कुणी केल्या तर वर्षानुवर्ष राजनीतिक संबंध असलेल्या आणि त्यांच्या आश्रयाखाली अनेक भानगडी करत असलेल्या कोल्हापूरच्या कर्मचाऱ्यांनी केल्या। यांच्याकडून नॉन बायस अशा प्रकारचं काम होऊ शकत नाही। देशामध्ये आज निवडणूक आयोगासंदर्भामध्ये जे अनेक प्रश्न उभा केले गेले आहेत, जे सकृतदर्शनी खरे दिसतात, त्या निवडणूक आयोगाचा वाण नाही तर गुण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाला लागला आहे असं जनतेमध्ये बोललं जातं। आम्ही या प्रारूप मतदारसंघाच्या जाहिरातीला आम्ही आक्षेप नोंदवणार आहोत। एक लहानसं उदाहरण देतो। या शासनाच्या मनामध्ये काळबेर आहे। वास्तविक प्रारूप मतदारसंघ तयार झाला की ती कागदपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायची असतात। यावेळेला त्याच्यामध्ये बदल करून ही कागदपत्र पहिल्यांदा शासन दरबारी जाणार आणि शासन दरबारी त्यांचं सोयीचं झालंय का नाही हे पाहणार आणि मगच ते पुढे जाणार। यातूनच ज्याला नॉन बायस निवडणुका झाल्या असं कधीही म्हणता येणार नाही। या संदर्भात तुम्ही काय पुढचं पाऊल काय घेणार आहे? जी शासनानं आता मुदत आहे, आम्ही हरकती दाखल करणार आणि त्यांना आम्ही कायदेशीर आम्ही त्याला पटवून देणार की कसं चुकलंय। कुठेतरी शासन करे हो म्हणते आमच्या माघारी आणि परत काय करायचं त्यांना पाहिजे तेच करते। त्याला कारण एक आहे की विरोधी पक्षातले मातबर ज्यांच्या जीवावर ही लोकशाही जीवन ठेवायची होती तेच शासनाच्या सत्तेतील राजकीय पक्षाच्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले। म्हणून आम्ही लढाई हरली नाही। लोकशाहीमध्ये जनता आणि नागरिक आणि मतदार महत्वाचा आहे। मतदार हळूहळू जागरूक व्हायला लागला आहे। 100% मला विश्वास आहे की मतदार कोल्हापूरचा जागरूक आहे, तो 100% ह्याच्यावर लढेल।